प्रभाग क्रमांक 17चे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना युतीचे अधिकृत उमेदवार राहुल कोथमिरे, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राजेश आडव यांचा प्रचार दौरा प्रभागातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। प्रचारादरम्यान उमेदवारांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। या आधीच्या नगरसेवकांनी काडीचंही काम केलं नाही। प्रभागात कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही अशी ठोस भूमिका घेत आम्ही आता नवीन चेहऱ्यांना संधी देऊ असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला। MK उन्हवणे, पुष्पकनगर, आमच्या इकडे पाणी येत नाही। पाण्याची फार कमी पाणी येतं। 4ला येत होतं पूर्वी, ते 4चं पण पाणी आता बंद केलेलं आहे। इथे शिवाजीनगर ते उपनगर कुठेही मुतरी नाही, लोकांचे फार हाल होतात। ते कुठे आडूशाला ते काय माहित नाही। ते माझं नाव एकनाथ गंगाराम गायकवाड, राहणार जेलरोड। आमच्या इथं अशी परिस्थिती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी मुत्री नाही, काही नाही। त्याच्यानंतर वाचनालय वगैरे खोलून द्यायला पाहिजे खरं, बस एवढंच। फुले वाचनालय, हा, मतदान कोणाला राहील, कोणाला पाठिंबा राहील तुमचा? आमचं आता पाठिंबाचं असं नाही सांगता येत ना कोणाला राहील ते। पाठिंबा आहे उमेदवार आमचा। नमस्कार। आपल्या वार्डामध्ये इथं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मुतारीची सोय नाही आहे। त्याच्यानंतर इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे। त्याच्यानंतर CCTVची पण गरज आहे। इथं चोऱ्या मारा जास्त होता। भाजी मार्केटमुळं पण खूप लोकांना त्रास आहे, तर त्यांना पर्यायी मार्ग काढून दिला पाहिजे। तक्रार करून त्यांनी अजून काही केलेलं नाही आहे। कोणाला तक्रार केली? आप्पाला, काय नाव? दिनकर आप्पा। तक्रार त्यांच्याकडे केल्या होत्या, त्यांनी काही व्यवस्था केली नाही। नाही, आणि इथे खाली आपलं गार्डन पाहिजे, तिथं गार्डन सुद्धा झालेलं नाही। आज गेले 25 वर्षापासून आपण नगरसेवक आहे, पण त्यांनी आमच्या नगरासाठी काही केलेलं नाही। तुम्ही त्यांना काही सांगितलं का? काही गार्डन त्यांना सांगितलं आम्ही, पण ते म्हणता आम्हाला वरतून दबाव असल्यामुळे आम्ही काही त्या गोष्टी करू शकत नाही। आता इथे आमच्या कॉलनीमध्ये ना समाज मंदिर आहे, गेले 25 वर्षापासून आहे। ते दादा होनिकम यांच्या अंडर होतं, पण मग त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्या अंडर आहे, पण मग तुम्ही त्यांच्या याच्यातून तो व्यवस्थित केला पाहिजे, पण तो आजपर्यंत काही झालेला नाही। आणि काही अभ्यासिका वगैरे असं अभ्यासिका आहे इथे, असं नाही। अजून व्यवस्थित आहे। मी भाऊसाहेब पुंडलिक मंडलिक, राहणार इथं लोखंडेमळा। समस्या एकच आहे ज्येष्ठ नागरिकांची। काही वर्षापासून इथं सुविधा अशी नाही की बाथरूमची सुविधा नाही, वाचनालय नाही, बसायला जागा नाही। 4-5 2 बाकडे आहे, पण ते पुरत नाही। समस्या एवढी आहे का अपूर्ण पडतात ते, तर त्याच्यात वाढ करून मिळावा। आणि काही केलं नाही का? नाही नाही केलं, पण ते तात्पुरते कामं केले। परमानंट काम असं एक पण नाही झालेलं। प्रत्येकाने कामं केले, पण ते तात्पुरते। प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी आमची सगळ्यात मागणी म्हणजे बाथरूम, मूत्री आणि रस्त्याची सुविधा। पाणी प्यायचं पाण्याची बी समस्या आहे, पाणी कमी येत आहे। प्रभाग 17मध्ये पाणी फारच कमी, म्हणजे 15 मिनिटं पाणी येतं, परत पाणी येत नाही। सगळ्यात समस्या पाण्याची बी फार मोठी। वर्षापासून आपले दिनकर आढाव निवडून येतात। नाही, ते करतात, पण ते तात्पुरतं काम होतं ना, परमानंट काम होत नाही ना। परमानंट काम झालं पाहिजे असंच आमची इच्छा आहे, बस। तुमचा पाठिंबा कोणाला असणार? पाठिंबा आता आम्ही जाहीर तर सांगत नाही, पण आम्ही जे काम करल त्याला पाठिंबा आमचा पूर्ण राहणार। हो, जे काम करणार त्याला आमचा पाठिंबा राहणार। काम सगळेच करतात, करत नाही असं नाही, पण ते परमानंट काम व्हायला पाहिजे। या प्रभागातील रहिवासी संजय लोखंडे। या प्रभागामध्ये CCTVचं म्हणजे कोणत्या भागात CCTV नाही, त्याच्यामुळं चोरीचं प्रमाण पण जास्त आहे। कारण दिवसासुद्धा इथं आत्तापर्यंत 2 ते 3 चोऱ्या झाल्या। त्याच्यात CCTV नसल्यामुळं त्याचा एकही तपास लागलेला नाही। आणि प्रभाग 17 हा गार्डनचा प्रभाग म्हणून ओळखला जातो, पण एकही गार्डन असं नाही
का तिथं काहीतरी सुविधा आहे. अख्ख्या गार्डनमध्ये फक्त रात्रीच्या वेळेस टवाळखोर, दारू पिणारे यांच्या व्यतिरिक्त कोणी सापडत नाही. आणि त्याच्यानंतर महिलांना येण्या जाण्यासाठी त्याच्यामुळं सुरक्षितता नाही. आणि त्याच्यानंतर पाण्याचा सगळ्यात मोठा इथं प्रश्न आहे, जेणेकरून म्हणजे आपला जेल रोडचा हा अर्धा भाग आहे ना, इकडे पुष्पकनगर, पारिजात नगर, लोखंडेमाळा हा भाग, ह्या भागामध्ये अर्धा ते 1 पाऊण ताससुद्धा पाणी येत नाही. त्यामुळं महिलांना पाण्याची वणवण करावं लागते. आणि त्याच्यानंतर रस्ता म्हणजे खड्डे बरेचसे रस्त्याला आहे, तरी अजून त्यांनी फक्त डागडुजी करायचा प्रयत्न केला, पण एकाही प्रकारे म्हणजे अशी डागडुजी झालेली नाही. त्याच्यामुळं आता ना सर्व आम्ही ठरवलेलं आहे का नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची. जुन्यांना आता म्हणजे त्यांना काम करण्याची म्हणजे एकदा ते निवडून आले का परत त्याची इच्छा नाही का काम करायचं पुढं. परंतु त्याच्यामुळं आता नवीन जे होतकरू आणि सगळे त्यांनाच आम्ही नवीन संधी देणार, त्यांनाच आमच्या शुभेच्छा राहणार. मी शीतल महेंद्र धुमाळ, मी प्रभाग क्रमांक 17 मधून बोलते. मी धनराजनगरमध्ये राहते. आमच्याकडे पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की आज सुद्धा पाणी नाहीये. अक्षरशः मुलांना म्हणजे वॉशरूमला सुद्धा पाणी नव्हतं. आणि रात्रीचे कुत्रे म्हणजे इतके अफाट कुत्रे असतात की लेडीजला येण्या जाण्याकरता सुद्धा काही वाट नसते, इतकं पळावं लागतं कुत्र्यांसाठी. म्हणजे काहीतरी महिलांसाठी सुरक्षाच नाही आहे प्रभाग क्रमांक 17 मध्ये. प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर अनेकपणे स्पीड ब्रेकर वाढवलेले. त्या स्पीड ब्रेकरवरून गाडी कधी स्लिप होते, कधी पडतात, कधी काय. म्हणजे प्रभागामध्ये सुरक्षा महिलांसाठी काहीच सुरक्षा ठेवलेली नाही या लोकांनी. मला तेवढंच म्हणणं आहे की पाण्याचं जे आहे आपल्या प्रभागातली समस्या ती निवारण करावा आणि जे कुत्र्यांची समस्या आहे ती पण निवारण करा. या प्रचार रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. MN भारतसाठी संदेश केदारी, जेल रोड, नाशिक रोड.